नमस्कार. नामदार गोखले चरित्र या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने इथे जमलेल्या सर्वांचं साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या वतीने मी स्वागत करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी साधनाचे मान्यवर लेखक हेमंत गोखले, ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि गोखले कुलगुरू डॉक्टर अजित रानडे आणि साधनाचे संपादक विनोद शिरसाट मंचावर उपस्थित आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती साधनाचे हितचिंतक सुरेश गोरे सरांना करतो. सुरुवातीला हेमंत गोखले सर. मला प्रभावित करून गेलेले पुस्तक हे साधना प्रकाशनाचं पुस्तक आणि गोखले माय पॉलिटिकल गुरु हे M.K. गांधी यांचं पुस्तक त्यांना भेट देण्यात येत आहे. डॉक्टर अजित रानडे. गोरे सरांचे आभार. आजच्या कार्यक्रमाला अनेक औचित्य आहेत, त्यांचा उल्लेख सुरुवातीला करणं आवश्यक वाटतं. नेक नामदार अशी ओळख रूढ झालेले गोपाळकृष्ण गोखले हे नेमस्त गटाचे नेते, तेव्हाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अग्रणी, भारत सेवक समाजाचे संस्थापक अशा अनेक कार्यांनी आपल्याला परिचित आहेत. पण सुरुवातीला त्यांची ओळख आगरकर आणि रानडे यांचे शिष्य आणि अखेरच्या काळामध्ये गांधींचे गुरु, राजकीय गुरु अशी प्रामुख्याने आहे. त्यांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने म्हणजे 1924मध्ये त्यांचं चरित्र लिहिण्याची स्पर्धा मुंबई विद्यापीठाने जाहीर केली. त्या स्पर्धेमध्ये पांडुरंग सदाशिव साने या 24 वर्षाच्या नुकत्याच MA झालेल्या तरुणाने भाग घेतला. स्पर्धेसाठी लेखन सादर करण्याची मुदत संपून गेली, तरीही चरित्र लिहिण्याचं त्यांचं काम चालूच होतं. शेवटी ते दीर्घ हस्तलिखित त्या तरुणाने आपले शिक्षक, महामहोपाध्याय म्हणून ज्यांना ओळखलं जातं, दत्तोवामन पोद्दार यांना वाचायला दिलं. त्यांनी ते एका प्रकाशकाकडे सोपवलं आणि 1925च्या फेब्रुवारीमध्ये ते चरित्र प्रकाशित झालं. विस्तृत म्हणावं असं नामदार गोखल्यांचं हे पहिलंच चरित्र आणि साने गुरुजींचं प्रकाशित झालेलं पहिलं पुस्तक. या घटनेला आता 100 वर्ष झालेली आहेत. म्हणजेच एका अर्थाने या पुस्तकाची ही जन्मशताब्दी आहे. आपल्याला कल्पना आहेच की यंदाचं वर्ष हे साने गुरुजींचं 125वं जयंती वर्ष आहे. नुकताच 19 फेब्रुवारीला गोखल्यांचा स्मृती दिवस झाला. आणखी एक विशेष औचित्य म्हणजे 1924मध्ये सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या ज्या ग्रंथालयामध्ये बसून गुरुजींनी हे अभ्यास संशोधन करून चरित्र लिहिलं, त्या ऐतिहासिक इमारतीतल्या त्याच हॉलमध्ये आज या प्रकाशन समारंभासाठी आपण जमलेलो आहोत. त्यामुळे या चरित्राच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन गुरुजींच्या 125व्या जयंती वर्षामध्ये आणि तेही या ऐतिहासिक ठिकाणी होत आहे, हा साधनाच्या दृष्टीने एक अविस्मरणीय क्षण आहे. आता मी साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अजित रानडे, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले, या छोट्या परंतु ऐतिहासिक सभागृहामध्ये उपस्थित असलेले मान्यवर आणि मित्र हो. आत्ता सुहासने त्याच्या सुरुवातीच्या निवेदनात या पुस्तकाचं ऐतिहासिक महत्त्व, या जागेचं ऐतिहासिक महत्त्व हे सांगितल्यावर मला पूर्ण खात्री आहे की आपल्यापैकी अनेकांच्या मनात एक प्रकारचा रोमांच उत्पन्न झालेला असणार. 1924 हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला अतिशय धामधुमीचा कालखंड 1924च्या फेब्रुवारी महिन्यात
मुंबई विद्यापीठाने ती स्पर्धा घोषित केली की नामदार गोखले यांच्या मृत्यूला 10 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही तरुण लेखकांच्याकडून नामदार गोखले यांचं चरित्र लिहून घेण्याची स्पर्धा आयोजित करतोय. त्या स्पर्धेला किती लोकांनी प्रतिसाद दिला ही आकडेवारी मुंबई विद्यापीठाकडे कदाचित उपलब्ध असेल. मात्र पांडुरंग सदाशिव साने या युवकाने ज्याचा MAचा निकाल तोपर्यंत लागलेला नव्हता, न्यू पुना कॉलेज म्हणजे आत्ताचं SP कॉलेज, मात्र तेव्हा ते नुमवी जी शाळा आहे आप्पा बळवंत चौकात, तिथेच ते कॉलेज भरत होतं. आणि साने गुरुजींना शिक्षक जे होते ते दत्तोवामन पोद्दार. साने गुरुजींनी त्यापूर्वी लोकहितवादींच्यावर एक निबंध लेखनाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. ते त्यांचं पहिलं लेखन होतं, मात्र ते प्रकाशित झालं नाही. त्यातही त्यांना असाच एक सन्मान पारितोषिक मिळालं. त्यानंतर त्यांनी लिहिलेलं खऱ्या अर्थाने पूर्ण लांबीचं हे पहिलं पुस्तक हे 250पेक्षा अधिक पानांचं झालं आहे. आणि हे पुस्तक लिहिण्यासाठी त्या पांडुरंग सदाशिव साने ज्या व्यक्तीला साने गुरुजी ही ओळख त्यानंतर 5-6 वर्षांनी मिळाली, या पुस्तकाच्या मध्ये उल्लेख आहेत, साने गुरुजींच्या चरित्रामध्ये उल्लेख आहेत की साने गुरुजींचा तो कालखंड अतिशय दुःखदायक होता. हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशित झालं त्याच्या 2 महिने आधी साने गुरुजींच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि त्यांच्या आईचं निधन तर 4-5 वर्ष आधीच झालेलं होतं. पुढे भविष्यामध्ये काय करायचं याबद्दल साने गुरुजींच्या मनात बरंचसं अस्वस्थ करणारं आणि अस्थिर असं चित्र होतं. आणि आपल्याला फिलॉसॉफी शिकायची, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायचा आहे असं त्यांनी त्या दरम्यान ठरवलं होतं. खानदेशामध्ये अंमळनेर या ठिकाणी तत्त्वज्ञानाचं राष्ट्रीय स्तरावरचं मोठं केंद्र त्या आधी काही वर्ष सुरू झालेलं होतं. देश विदेशातले विद्वान अभ्यासक अंमळनेरला तत्त्वज्ञान शिकण्यासाठी येत होते आणि तिथे अंमळनेरला तत्त्वज्ञान शिकण्यासाठी साने गुरुजी गेले होते. अनेकांना असं वाटतं की ते शिक्षक होण्यासाठी गेले, वस्तुस्थिती तशी नाही. आणि MAचा निकाल लागण्याच्या आत त्यांनी तिकडे ॲडमिशन प्रक्रिया सुरू केलेली होती. त्यामुळे आपल्याला तत्त्वज्ञान शिकायला जायचं आहे, वडिलांचं निधन झालं आहे, पुस्तक लिहून झालं आहे किंवा किंबहुना त्याच कारणामुळे ते लांबलं असणार. असा तो 1924चा धामधुमीचा काळ होता आणि त्यावेळी हे पुस्तक लिहिलं गेलं. खूप उशीर झाल्यामुळे, मुदत उलटल्यामुळे मुंबई विद्यापीठाला ती सादर करता आलं नाही. मात्र त्याचवेळी गोखल्यांच्या 10व्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून ताम्हनकर नावाचे पुण्यातले एक प्रकाशक एक मोठं गोखलेंचं चरित्र, समग्र म्हणावं असं चरित्र प्रकाशित करण्याचा त्यांचा एक आराखडा होता, प्लॅन होता. आणि ते काम त्यांनी नर फाटक यांच्याकडे सोपवलेलं होतं. नर फाटकांनी त्याआधी काही वर्ष न्यायमूर्ती रानडे यांचं चरित्र लिहिलेलं होतं आणि ते खूप समग्र म्हणावं असं, ऑथेंटिक असं पूर्ण महाराष्ट्रात चर्चेला गेलेलं होतं. त्यामुळे नर फाटकांच्याकडून रानड्यांचे शिष्य गोखले यांचं चरित्र येईल अशी ती कल्पना होती. मात्र नर फाटक यांच्याहीकडून ते पुस्तक लिहून झालं नाही वेळेमध्ये आणि म्हणून त्या दरम्यान ते स्वतः प्रकाशक अस्वस्थ होते. काय करावं असं जुळून आलं की ह्या दोन्हीच्या मधला दुवा दत्तोवामन पोद्दार होते. ते म्हणाले की नर फाटक यांचं चरित्र लिहून झालेलं नाही, तुमची खूप इच्छा आहे आणि साने गुरुजींनी लिहिलेलं चरित्र आहे, मात्र ते मुंबई विद्यापीठाला पाठवता आलेलं नाही, ते आपण प्रकाशित करावं. मग स्वतः दत्तोवामन पोद्दारांनी त्याला प्रस्तावना लिहिली आणि ज्या नर फाटकांचं चरित्र लिहून झालेलं नाही, गोखले चरित्र, मात्र काम चालू आहे, त्या नर फाटक यांना सांगितलं की तुम्ही याचं विहंगावलोकन करणारा एक अभिप्राय, विस्तृत अभिप्राय लिहा. नर फाटकांनी या पुस्तकाला लिहिलेला अभिप्राय आणि ग्रंथकर्त्याची आणि ग्रंथाची ओळख असं दत्तोवामन पोद्दार यांनी लिहिलेला लेख दोन्ही समाविष्ट करून ते पुस्तक जे प्रकाशित झालंय, ताम्हनकरांनी म्हणजे पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशकांनी त्याच्या खाली जी तारीख टाकली ती तारीख आहे
27 फेब्रुवारी 1925. याचा अर्थ एकच होतो की त्या दिवशी ते पुस्तक छापायला गेलं किंवा त्या दिवशी ते पुस्तक प्रकाशित झालं. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाची नोंद कुठे नाही झाला किंवा झाला नाही, पण 27 फेब्रुवारी 1924, आज आपण 1925 ती तारीख आहे आणि आज आपण 24च्या 27 फेब्रुवारीला आहोत, म्हणजे बरोबर 99 वर्ष. याचा अर्थ या पुस्तकाचं हे शताब्दी वर्ष आहे. 100 वर्षापूर्वी ते लिहून झालेलं आहे. अशा या पुस्तकाचं प्रकाशन गोखले इन्स्टिट्यूटमध्ये व्हावं. गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू स्वतः अजित रानडे उपस्थित असतील तर जास्त चांगलं, म्हणून आम्ही हा प्रस्ताव इन्स्टिट्यूटकडे दिला. आमचा मित्र शार्दूल आणि रानडे सर यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांनी हा सगळा कार्यक्रम जुळवून आणला. एवढंच नाही तर या ठिकाणी 3 हॉल आहेत. शेजारी जो आहे तो काळे हॉल आहे, डावीकडच्या एका बिल्डिंगमध्ये एक दुसरा मोठा हॉल आहे आणि हा एक हॉल आहे. 3ही हॉल दाखवले. मात्र शार्दूलने गेल्या आठवड्यात जेव्हा या हॉलचं महत्त्व सांगितलं आणि मला हा संदर्भ माहीत होता की सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या ग्रंथालयात जिथे गोखले स्वतः त्यांची पण स्टडी रूम होती तेही येऊन बसत होते आणि साने गुरुजींनी इथेच बसून कागदपत्र असतील, पत्रव्यवहार असेल, पुस्तकं असतील, हे सगळं अभ्यासून ते पुस्तक लिहिलं आहे. म्हणून आम्ही या ऐतिहासिक ठिकाणाची निवड केली. त्यामुळे मला गोखले इन्स्टिट्यूटला आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीला मनपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत, साधना प्रकाशन आणि साधना साप्ताहिक या दोन्हीच्या वतीने. आत्ता इतकं प्रास्ताविक पुरेसं आहे. मात्र त्या साने गुरुजींनी जे पहिलं पुस्तक इथे बसून लिहिलं, पुढच्या 25 वर्षाच्या काळात जवळपास 125 पुस्तकं लिहिली. साने गुरुजींनाही जेमतेम 50 वर्षांचं आयुष्य लाभलं. नामदार गोखल्यांना 49 वर्षांचंच आयुष्य लाभलं. आणि ती गुरु शिष्यांची परंपरा जर आपण पाहिली, न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य गोखले, गोखले हे माझे राजकीय गुरु आहेत असं गांधी म्हणत होते आणि गांधी हे साने गुरुजींच्यासाठी दैवत होतं. ही जर आपण साखळी पाहिली तर हे पुस्तक, हा कार्यक्रम, याचं महत्त्व आपणा सर्वांच्या दृष्टीने विशेष आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण आलात, तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. रानडे सरांचं अध्यक्षीय भाषण होईल आणि त्याआधी गोखले सर पूर्ण पुस्तक वाचून आलेत. गोखले सरांचं गेल्या वर्षी आम्ही जे पुस्तक प्रकाशित केलं, विप्लवी बांगला सोनार बांगला, बांगलादेशामध्ये ते त्यांच्या वयाच्या 20मध्ये गेले, लॉचे स्टुडंट असताना गेले. तिथे जाऊन आल्यावर म्हणजे 1971ला, खरं तर त्यावेळी बांगलादेश म्हणण्यापेक्षा पूर्व पाकिस्तानात गेले आणि त्या सगळ्या माहोलवर त्यांनी जो 10 लेखांची जी मालिका लिहिली होती ती त्यावेळी 1971ला साधनामध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर जवळपास 50 वर्षांनी 2020-21ला ते बांगलादेशामध्ये गेले. ते निवृत्त न्यायमूर्ती म्हणून गेले आणि वयाच्या 70मध्ये गेले. तिथे जाऊन आल्यावर त्यांनी परत 10 लेख लिहिले आणि ते नंतरचे 10 लेख आत्ताचे आणि त्यावेळीचे 10 लेख 50 वर्षापूर्वीचे असं आम्ही पुस्तक प्रकाशित केलं आणि ते नंतर बंगाली भाषेत आलं, इंग्रजीमध्ये आलं आहे, अन्य 1-2 भाषांच्यामध्येही येईल. त्यामुळे अशा या न्यायमूर्ती गोखलेंना आम्हाला या कार्यक्रमाला बोलावता आलं आणि त्यांनी ते निमंत्रण स्वीकारलं. त्यांना धन्यवाद आणि अजित रानडे सरांना मनपूर्वक धन्यवाद. माझं हे प्रास्ताविक संपवतो. थँक्यू. यानंतर लगेचच आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी गोखले चरित्राचं प्रकाशन करावं. या पुस्तकाला दत्तुवामन पोद्दारांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी 24व्या वर्षी गुरुजींनी लिहिलेल्या या चरित्राकडे कुठल्या परिप्रेक्ष्यातून पाहिलं गेलं पाहिजे याविषयी एक परिच्छेद लिहिलेला आहे. गोखले सरांना विनंती करण्यापूर्वी मी तो परिच्छेद वाचून दाखवतो. टिळकांना व कदाचित गोखल्यांना राजमान्य राजेश्री साने यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरीला पाहिले असेल.
आज या थोर पुरुषांशी समागम करून घेऊन त्या पुरुषांची भाषणे, लेख व कृती आणि त्यांच्याविषयी इतरांनी व्यक्त केलेले विचार व प्रगट केलेली माहिती यावरच अवलंबून राहून साने यांस आपले मत लिहावयास पाहिजे. ही मर्यादा सांभाळून निपक्षपाती दृष्टीने साने यांनी आपले बिकट काम केले आहे. त्यांची त्रयस्थाची भूमिका आहे आणि अद्यापि जरी या भूमिकेस पूर्णावकाश झालेला दिसत नाही तरी त्या बाजूची पाऊलवाट मळलेली आहे आणि साने त्याच वाटेने आपली चाल करत आहेत. साने यांची भाषाशैली प्रशंसनीय आहे. तिच्यात तारुण्याचा आवेश जसा चमकतो तसाच तारुण्यातील निर्मळपणाही लकाकत आहे. इंग्रजी, मराठी व संस्कृत या तिन्ही वाङ्मयांशी त्यांचा जो निकट परिचय आहे त्याचेही प्रतिबिंब ग्रंथात जागोजागी पडलेले आपणास दिसून येते आणि आनंद होतो. देशप्रीती आणि देशसेवार्थी यांचे पाझर साने यांच्या ग्रंथात जागोजागी फुटलेले दिसतात. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ फार मधुर झालेला आहे. तर अशा या ग्रंथाचं प्रकाशन आज इथे झालं. मी आता गोखले सरांना भाषण करण्याची विनंती करतो. आजच्या या सभेचे अध्यक्ष श्री अजित रानडे, गोखले इन्स्टिट्यूटचे व्हाईस चान्सलर, साधना प्रकाशनचे श्री विनोद शिरसाट, सुहास पाटील आणि आपण सर्व मंडळी, सर्वांना नमस्कार. ह्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते करायला सांगून विनोद शिरसाट आणि अजित रानडे यांनी माझा मोठाच सन्मान केला आहे. विनोद शिरसाट यांनी मला सांगितलं, अजित रानडे ते खरं का खोटं ते सांगतील, की माझ्याबरोबर आणखीन 2 विद्वान माणसांची नावं होती, पण अजित रानडेंनी माझ्या नावाला मान्यता दिली. त्यामुळे मला आता त्यांच्यासमोर भाषण करताना खूपच जबाबदारीने बोलावं लागणार आहे. अनेक मोठे अभ्यासक आणि समाजात ज्यांना मान्यता आहे अशी मंडळी या सभेमध्ये आहेत. त्या सगळ्यांच्या समोर मला माझे विचार मांडायचे आहेत. विनोद शिरसाटांनी आठवड्यापूर्वी ही जबाबदारी माझ्यावर टाकली आणि 2 दिवसांनी गुरुजींच्या पुस्तकाची एक छापण्याआधीची बनलेली प्रत पाठवली. नामदार गोखले यांच्यावर हे पुस्तक असल्यामुळे त्यांच्यावरची इतरही काही पुस्तकं पाहणं आवश्यक होतं. नामदार गोखले यांच्यावर प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. 4-5 दिवसात फार काही वाचणं शक्य नव्हतं. तरीही नर फाटक यांचं आदर्श भारत सेवक हे पुस्तक, B.R. नंदा यांचं गोखले द इंडियन मॉडरेट्स अँड द ब्रिटिश राज, श्री गोपू देशपांडे यांचे गोखले नवदर्शन, अशोक मोडक यांचे पुस्तक. अशोक मोडकांचं पुस्तक हे महाराष्ट्र चरित्र ग्रंथमालेतलं आहे. त्याचे सहसंपादक विनोद शिरसाट होते. त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि रामचंद्र गुहा यांच्या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया या ग्रंथातील लिबरल रिफॉर्मर हा लेखही मी नजरेखालून घातला. ही पुस्तकं माझी पत्नी प्राध्यापिका मीना गोखले हिनी उपलब्ध करून दिली. ती आज काही कारणामुळे आलेली नाही. तिचाही मला आभार मानणं आवश्यक आहे. नामदार गोखले यांच्या संबंधी म्हटलं तसं प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. 1908 साली म्हणजे त्यांच्या हयातीतच मद्रासचे G.A. नटेसन यांनी पहिल्यांदा त्यांची सिलेक्टेड स्पीचेस अँड रायटिंग ही प्रसिद्ध केली. कालांतराने नॅशनल बुक ट्रस्टने त्यांचे 3 व्हॉल्यूम वेळोवेळी प्रकाशित केले. गांधीजींनी लिहिलेलं महात्मा गोखले हे एक पुस्तक सांगायला पाहिजे. स्टॅनले वॉलपर्ट या अमेरिकन इतिहासकार आणि इंडॉलॉजिस्ट यांनी लिहिलेलं टिळक अँड गोखले रेव्होल्युशन अँड रिफॉर्म इन मेकिंग मॉडर्न इंडिया ही आणखीन काही महत्त्वाची पुस्तकं आहेत.
गोखले इन्स्टिट्यूट किंवा भारत सेवक समाजाच्या किंवा अन्य कोणी अभ्यासकाने या सर्वांचा अभ्यास करून नवीन एक चरित्र लिहिणं आवश्यक आहे, हे मला ह्या निमित्ताने सांगावं असं वाटतं. माझ्या भाषणाचे 3 भाग असणार आहेत. पहिला अर्थातच गुरुजींच्या पुस्तकाबद्दल, दुसरा नामदार गोखल्यांबद्दल आणि तिसरा थोडाफार सध्याच्या परिस्थितीबद्दल. गुरुजींचं हे पहिलं मोठं पुस्तक आणि नामदार गोखले यांचं तसं म्हटलं तर पहिलं महत्त्वाचं चरित्र गोखले गेल्यानंतर 10 वर्षांनी लिहिलं गेलेलं आहे. त्यांना उपलब्ध साहित्य त्यावेळेला मर्यादित होतं आणि त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच गुरुजींनी म्हटलं आहे की या कथेला मला मिळालेल्या लिखाणाचा आधार घेतला आहे. मनोरंजन अंक, अभ्यंकर चरित्र, फर्ग्युसन कॉलेज त्रैमासिक, वाच्याने लिहिलेल्या आठवणी, केसरीतील लेख, गोखल्यांचे लेख व व्याख्याने या सर्वांचा आधार घेतला आहे. सर फिरोजशाह मेहता यांच्या चरित्रातील माहिती, मॉडर्न रिव्ह्यू, इंडियन रिव्ह्यू ह्यांचाही ठिकठिकाणी उपयोग केला आहे. त्या सर्वांचा प्रस्तुत लेखक ऋणी आहे. या पुस्तकानंतर गुरुजींनी जवळजवळ 125 पुस्तकं लिहिली. भारतीय संस्कृती, श्यामची आई, सुंदर पत्र ही त्यातली प्रसिद्ध, ही आपल्यातल्या बहुतेक जाणकारांना माहीतच असणार. त्यांनी विल ड्युरंट यांच्या इतिहासाच्या पुस्तकाचं, महाप्रचंड पुस्तकाचं भाषांतर केलं. अनेक कादंबऱ्या आणि स्वतःच्याही कादंबऱ्या लिहिल्या. गुरुजींची भाषा रसाळ आणि अंतःकरणाला भिडणारी होती. तिची एक झलक आपल्याला या पुस्तकामध्ये दिसते. 2च उदाहरणं देतो. पुष्कळ सांगता येईल पण वेळेच्या मर्यादेमध्ये 2 उदाहरणं ह्यातली. पहिली त्यांची आणि रानड्यांची जी भेट झाली त्या संदर्भातलं. रामदास हे ज्याप्रमाणे चलाख आणि हुशार मुलगा आपल्या शिष्यास चलाख आणि हुशार मुलगा दिसेल त्याचे मन वळवून त्याला माझ्याकडे पाठवा असे आपल्या शिष्यास मठाधिपतीस लिहित, त्याप्रमाणे रानडे हेही नवीन जोमदार, स्वार्थत्यागी, प्रामाणिक व बुद्धिमान तरुणांच्या शोधात असत. आपल्या मागे देशास नेशस्तपणाचे वळण लावणारा कोणीतरी असावा असे त्यांना वाटे. आगरकरांनी गोखल्यांविषयी सांगितल्यावर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. एक दिवस त्यांनी आपले मित्र आबासाहेब साठे यांना गोपाळराव गोखल्यांची भेट घेण्यास सांगितले. आबासाहेबांनी भेट घेतली आणि ठरल्या दिवशी रानड्यांची ओळख करून दिली. गुरु शिष्य मिळाला, शिष्यास गुरु लाभला, अंतरकोपी हेतूची एकमेकांस ओळख झाली. शिष्य आनंदून घरी गेला, गुरुचेही मन प्रसन्न झाले. गोखल्यांचे पूर्व वयातील गुरु आगरकर तर जवानीतले गुरु रानड्यांच्याजवळ राजकारणाचे धडे घेण्यास शिष्याने सुरुवात केली. त्याचप्रमाणे जेव्हा नामदार गोखले वारले तेव्हाचा प्रसंग त्यांनी त्यांच्या त्याच पद्धतीने अतिशय हा वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. गोखल्यांच्याही लक्षात आलेलं होतं की आपली तब्येत बिघडलेली आहे आणि आपलं आता आयुष्य काही फारसं नाही. हरिभाऊ आपटे, हरिनारायण आपटे म्हणजे पण लक्षात कोण घेतो ही प्रसिद्ध कादंबरी लिहिणारे, त्यांचे जिवलग मित्र. 8 वाजता तब्येत अधिक बिघडली. हरिभाऊंना निरोप पाठवण्यात आला. ताबडतोब टांग्यात बसून हरिभाऊ सोसायटीत आले. गोपाळराव अत्यवस्थ होते, त्यांना परंतु शुद्धी होती, बोलता येत होते. हरिभाऊंना पाहून त्यांना समाधान झाले. त्यांना त्यांच्या आवडत्या खुर्चीत ठेवले. त्यांनी सर्वांस पोट भरून, डोळे भरून पाहिले. नंतर ते क्षीण स्वराने म्हणाले, या लोकची मजा पाहिली, आता तिकडे जाऊन पाहूया. आपली मान हलवून हरिभाऊ येतो आता असे ते बोलले. किती शांत व गंभीरपणे त्यांनी इहलोकाचा निरोप घेतला. डोळे मिटले. कसेही झाले तरी थोर ते थोरच. आता मृत्यूलोक संपला. जीवाशिवाचे ऐक्य झाले. कुडीचा आणि आत्मारामाचा वियोग झाला. चैतन्य विलीन झाले. तेथील देखावा अत्यंत करुणास्पद होता.
गहिवर आणणारा होता. पत्थराला सुद्धा त्यावेळी पाझर फुटला असता, दगडाचे सुद्धा पाणी झाले असते, कठोर वृत्तीच्या माणसाच्या डोळ्यासही पाणी आले असते. रात्रीचे 11 वाजलेले, सर्वत्र शांतता होती, आकाशात तारे चमकत होते, परंतु येथे जनतेच्या डोळ्यात अश्रूंचे ढग जमत होते. गुरुजींची भाषा पुढे कशी होती ह्याची एक थोडीशी झलक मी आपल्याला दाखवली. गुरुजींच्या पुस्तकाला दत्तवामन पोद्दारांनी प्रस्तावना लिहिली आहे आणि पुस्तकाची भलावणी केली आहे. दत्तवामन पोद्दारांच्या जागरामुळे हे पुस्तक प्रकाशित झालं. कधीकधी चरित्र लेखक ज्याचं चरित्र लिहितात त्याचे भक्त असतात किंवा त्याचे विरोधकही असतात. त्यांच्या लिखाणाला त्यामुळे मर्यादा येते. गुरुजींनी हे टाळलं आहे, हे दत्तवामनांनी मुद्दामून त्यांच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. त्यानंतर अर्थातच पुढे गोपाळकृष्ण गोखलेंबद्दल दत्तवामनांनी त्यांच्या प्रस्तावनेत बाकी पुढे लिहिलं आहे. नरफाटक यांनी या पुस्तकाला विहंगावलोकन लिहिलं आहे. नरफाटक हे स्पष्ट वक्ते होते. टिळक आणि गोखले यांचे अनेक बाबतीत तीव्र मतभेद होते. आपल्याला ज्ञातच असेल की समाज सुधारणा आधी का स्वातंत्र्य आधी आणि अशा अनेक विषयांवरती आणि अनेक प्रसंगांमध्ये त्यांचे मतभेद झाले होते. हे पुस्तक वाचताना असं लक्षात येतं, म्हणजे गुरुजी हे पुढे सर्व प्रकारच्या सुधारणांच्या बाजूचे, पंढरपूरचं मंदिर सर्व समाजासाठी उघडून घेणारे, पण इथं मात्र गुरुजींची भूमिका ही टिळकांच्या बाजूची आहे. गुरुजींनी मांडलेल्या मतांमध्ये पक्षपाताचा भाग बराच आढळतो असं फाटकांनी काही उदाहरणं देऊन लिहिलं आहे. काही ठिकाणी गुरुजींची भाषाही हे दाखवणारी आहे. गोखलेंच्या शेवटच्या काळामध्ये जहाल आणि मवाळ पक्षामध्ये समझोता करण्याचा प्रयत्न झाला. ठरावाचा मसुदा बनवला होता, परंतु गुरुजी लिहितात, गोखल्यांची बुद्धी फिरली, टिळकांमध्ये त्यांना काळे बेरे दिसून आले. ही भाषा गुरुजी अन्यथा त्यांनी लिहिली नसती, पण इथं लिहिलेली आहे. नंतर ह्या पुस्तकात अर्थातच गोखल्यांचं बालपण, शिक्षण, राजकीय कारकीर्द, काउन्सिलमधली त्यांची कामगिरी, बंगालची फाळणी, सुरत काँग्रेस, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना, इंग्लंडला त्यांनी दिलेल्या भेटी, त्यांची आफ्रिकेतली कामगिरी आणि त्यांची अखेर, आणि शेवटी गुणदोष मीमांसा अशी अनेक प्रकरणं आहेत. ह्याच्याबद्दल मात्र फाटक लिहितात आणि ते म्हणजे ते थोडं सांगायला पाहिजे. शेवटी ते असं लिहितात, जिथं गोखले आणि टिळकांची तुलना नाही अशा भागात सान्यांनी केलेली गोखल्यांच्या कामगिरीची वर्णनं वाचकांना निसंशय रमणीय वाटतील. मराठी वाङ्मयातील एक उणीव त्यांनी भरून काढली आहे, त्याबद्दल त्यांचे आणि प्रकाशकांचे अभिनंदन. म्हणजे जिथे त्या दोघांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे तेवढा भाग सोडून बाकी सर्व पाठकांना ठीक वाटलं. असो, एक सूचना प्रकाशकांना करायची आहे. या मूळ पुस्तक मी सांगितलं तसं माझ्या पत्नीच्या मदतीमुळे मला ते बघायला मिळालं. त्या पुस्तकाच्या शेवटी सूची होती आणि ह्या पुस्तकात ती सूची काढण्यात आलेली आहे. तर माझी प्रकाशकांना विनंती आहे की ती आत्ता जेवढ्या कॉप्या झाल्या त्या झाल्या, पण पुढच्या कॉप्यांमध्ये ती सूची घ्यावी. कारण पुस्तक वाचताना सगळेच जण काही हे 263 पानांचं पुस्तक वाचतीलच असं नाही, पण साधारण आपली पद्धत असते की सूचीमध्ये जाऊन बघावं की तिथे जिनांबद्दल काय म्हटलं आहे, टिळकांबद्दल काय म्हटलं आहे, मग त्याच्यावरून आपण त्या पानांकडे जातो. आणि दुसरं, मूळ पुस्तकामध्ये मला एक विशेष असं लक्षात आलं की प्रत्येक पानावरती त्या पानावरती काय आहे त्याचं हेडिंग होतं. आता ही पद्धत आता बंद झालेली आहे, पण तीसुद्धा मला फार चांगली वाटली. म्हणजे संबंध पान न वाचता त्याच्यात काय आहे ह्याची तुम्हाला तिथं
कल्पना येते, अर्थातच हे इथं नाही. हे पुस्तकाबद्दल सांगितल्यानंतर आता मी गोखलेंच्याकडे वळतो. गोखल्यांना 49 वर्षांपेक्षाही कमी आयुष्य मिळालं. 1866 ते 1915 हा त्यांचा काळ हा महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातला एक महत्त्वाचा काळ आहे. 1857चं बंड त्यावेळेला शमलेलं होतं, त्यांचा जन्म झाला त्याच्या आधी. 1861 साली काउन्सिल स्थापन झाली होती. 1864 साली कलकत्ता, मुंबई आणि मद्रास ही हायकोर्ट स्थापन झाली होती. 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. गोखले हे रानडे पंथाचे. त्यांनी 20 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजी आणि अर्थशास्त्राचं अध्यापन केलं. नंतर पूर्णपणे राजकारणात पडल्यानंतर मुंबई प्रांताच्या काउन्सिलमध्ये आणि नंतर इम्पिरियल काउन्सिलचे ते सदस्य झाले. त्यांची काउन्सिलमधली जी भाषणं आहेत ती अतिशय अभ्यासपूर्वक आहेत. जे खरे असेल त्याचा आग्रह धरणार आणि स्वतःची सुद्धा चूक झाली तर ती कबूल करणार ही त्यांची वृत्ती होती. 3 वेळा ते इंग्लंडला जाऊन आले. पहिल्यांदा 1897 साली वेल्बी कमिशन समोर साक्ष देण्यासाठी. इंग्लंड आणि भारत ह्यांच्यामधली खर्चाची वाटणी हा त्या कमिशन समोरच्या 3 विषयातला एक विषय होता. म्हणजे आज जसं आपल्या फेडरल सिस्टीममध्ये केंद्र सरकार इन्कम टॅक्स आणि बरेच रेव्हेन्यू गोळा करतं आणि मग त्याचं वाटप केंद्र आणि राज्यांमध्ये आणि सर्वच राज्यांमध्ये कसं करायचं, मग त्याच्यासाठी फायनान्स कमिशन असतं. आणि मग काही राज्य म्हणत असतात की आम्हाला पैसे बरोबर मिळत नाहीत. तसंच भारताला पुरेसा पैसा दिला जात नाही ही तक्रार गोखल्यांनी तिथे मांडलेली आहे. सैन्य, पोलीस, रेल्वे, मुलकी कारभार ह्याच्यावरचा खर्च हा ब्रिटिश अधिकाऱ्यांना पोचण्यासाठी आहे. हिंदी प्रजेला त्याचा फायदा होत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. ते ज्या वेळेला ते तिथं गेले होते त्याच वेळेला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि इथून भारतातून त्यांचे मित्र इथं काय होतं आहे, काय चाललं आहे याची माहिती त्यांना तारा पाठवून किंवा किंवा पत्र पाठवून असं देत होते. त्यावेळेला एक त्यांना असं सांगण्यात आलं की इथं हे गोरे सोजीर हे घराघरामध्ये जाऊन प्लेगवरती कंट्रोल करण्यासाठी जातात आणि लोकांना त्याचा त्रास होतो, स्त्रियांना त्रास दिला जातो. आणि इतक्या टोकापर्यंत की 2 स्त्रियांशी वाईट वागलं गेलं, त्यातल्या एकीने किंवा दोघांनी आत्महत्या केल्या वगैरे. हे जेव्हा गोखल्यांना कळलं, तिथे सांगण्यात आलं, तेव्हा त्यांनी त्याचा निषेध केला. इंग्लंडमधले राज्यकर्ते काही साधेसुधे नव्हते. त्यांनी लगेच इथल्या त्यांच्या कलेक्टर आणि ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना निरोप पाठवले की बाबा हे काय आहे, असं काही झालं आहे. आणि रँड साहेबाचा खून झाला या सगळ्या प्रकरणामध्ये, तर हे सगळं काय आहे, हे खरं आहे का. आणि इथून त्यांनी आणि थोड्या भारतीय लोकांच्या पुराव्यासकटही कळवलं की असं काही झालेलं नाही. तर ते कळवल्यामुळे गोखल्यांची पंचायत झाली आणि त्यामुळे त्यांना तिथं माफी मागावी लागली. त्यांनी माफी मागितल्यानंतर इथे पुण्यातल्या मंडळींनी त्यांच्याविरुद्ध गाऊर उठवलं की तुम्ही आधी एक बोललात आणि आता माफी मागता. म्हणजे त्यांचे विरोधक तर होतेच ना. तर त्यांनी त्याचा इश्यू केला. 1901 साली न्यायमूर्ती रानडेंचा मृत्यू झाला. 12 जून 1905ला सर्वंट्स ऑफ इंडियाची सोसायटीची स्थापना झाली. 20 ऑगस्ट 1905ला बनारसच्या काँग्रेसचे गोखले हे अध्यक्ष निवडले गेले आणि त्यावेळेला त्यांनी उत्तर भारतामध्ये अगदी लाहोरपर्यंत अनेक ठिकाणी जाऊन दौरा केला. 1905-06च्या अखेरीस इंग्लंडमध्ये निवडणुका होऊन लिबरल पार्टी सत्तेमध्ये आली. जॉन मोर्ले हे भारत मंत्री झाले
एडमंड बर्कला ते मानणारे होते, उदारमतवादी होते. तेव्हा त्यांच्याकडून आपल्या देशासाठी काहीतरी मिळू शकेल ह्या भावनेमध्ये 1906 साली त्यांची दुसरी भेट आहे. पण त्याच वेळेला आधी बंगालची फाळणी झालेली आणि बंगालमध्ये मोठा हिंसाचार झालेला, काही कलेक्टर्स आणि मॅजिस्ट्रेट्स यांना मारण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे तिथे गोखल्यांची खूपच पंचायत झाली. म्हणजे त्या सगळ्याची त्यांना त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागलं. म्हणजे ते भारताची बाजू मांडायला गेले होते आणि इथे भारतामध्ये काय चाललेलं आहे अशा प्रकारची त्यांच्यावर त्या ठिकाणी तिथं टीका झाली. नंतर 1907 साली सुरतला काँग्रेसचं अधिवेशन झालं. त्याआधी खरं म्हणजे नागपूरला होणार होतं आणि काही गोष्टींच्यामुळे ते म्हणजे जी गोखल्यांना सपोर्ट करणारी की त्यांच्या बाजूची फिरोजशाह मेहता वगैरे मंडळी होती, त्यांनी नागपूरला जहाल मंडळींचा जोर होता, दादासाहेब खापर्डे वगैरे. त्यामुळे ह्या मंडळींनी ते अधिवेशन सुरतेला घ्यायचं ठरवलं आणि ठरलं तसं. आणि सुरतेच्या अधिवेशनामध्ये गोखल्यांच्या मित्रमंडळींचे उमेदवार रासबिहारी घोष होते आणि टिळकांच्या पक्षाचे उमेदवार लाला लजपतराय होते. लाला लजपतरायांचं आणि गोखल्यांचंही खूप चांगलं होतं. पण ह्या परिस्थितीमध्ये रासबिहारी घोषना त्यांनी स्टेजवरती बसवलं अध्यक्ष म्हणून. त्यांना अध्यक्ष बसवल्यानंतर टिळक स्टेजवरती गेले. ते म्हणाले मला एक उपसूचना मांडायची आहे. तर त्यांना सांगण्यात आलं की नाही तुम्ही आता काय मांडायचं नाही, रासबिहारी घोष अध्यक्ष झालेले आहेत. आणि मग म्हणजे ही मवाळ पंथाची सुद्धा जी माणसं होती ती काही कमी कट्टर नव्हती. ती मंडळी टिळकांच्या अंगावर धावून गेली, कोणी जोडे फेकले. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्यावेळेला गोखले टिळकांचं संरक्षण करण्यासाठी तिथे उभे राहिले. ही अतिशय म्हणजे ही अनेक ठिकाणी सांगितली जात नाही, पण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तिथे मग काँग्रेसमध्ये दुफळी झाली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण गोखल्यांनी टिळकांना त्या तिथं वाचवलं. टिळकांना नंतर त्यांच्या लिखाणाबरोबरून शिक्षा झाली, मंडालेला पाठवलं 1908 साली. त्यावेळेला गोखले पुन्हा तिसऱ्या वेळेला इंग्लंडमध्ये होते की एकूण कायद्याच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी ते सांगण्यासाठी तिथं गेले होते. आणि नेमकी त्यावेळेला टिळकांना इथं मंडालेला पाठवण्याची शिक्षा झाली. टिळकांच्या समर्थनार्थ तिथं सभा घ्यायची ठरवली. गोखले त्या सभेला गेले नाहीत. ते सभेला गेले नाहीत म्हणून इथं पुण्यामध्ये त्यांच्या नावाने शिमगा करण्यात आला. शिमगा म्हणजे त्यावेळेला जे मेळे भरत असत त्या मेळ्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध अतिशय गलिच्छ अशा प्रकारची गाणी प्रसृत करण्यात आली की गोखल्यांनीच टिळकांना जणू काही जेलमध्ये पाठवलं अशा प्रकारे त्यावेळेच्या गाण्यांमध्ये सगळं सांगण्यात आलं होतं. गोखल्यांनी त्या बाबतीमध्ये एक फौजदारी केस दाखल केली काही अशा मेळ्यांमधल्या लोकांच्या विरुद्ध. आणि काका बॅप्टिस्टा हे त्या आरोपींतर्फे, ते टिळकांचे मित्र होते, ते गोखल्यांची क्रॉस एक्झामिनेशन करायला उभे राहिले. आणि मग पण जो आरोपी होता त्यानेच माफी मागितली आणि त्यामुळे ते प्रकरण पुढं गेलं नाही. त्यांनी सिव्हिल सूटसुद्धा फाईल केला आणि त्या सिव्हिल सूटमध्ये पुन्हा जो आरोपी होता त्याने माफी मागितली, त्याला दंड झाला. तर हे असं एक त्याच्यातून झालेलं एक प्रकरण. 1910 साली मधल्या काळामध्ये गांधीजी हे आफ्रिकेमध्ये मोठं काम करत होते आणि गांधीजींनी 1910 साली गोखल्यांना आफ्रिकेला बोलावलं. आफ्रिकेमध्ये भारतातून गेलेल्या लोकांवरती म्हणजे जे पर्टिक्युलर विशेषतः जे कामगार श्रमिक म्हणून गेले होते त्यांच्यावरती एक विशेष प्रकारचा दंड होता आणि त्याच्याविरुद्ध एक प्रकारचा टॅक्स होता, फाईन होता. त्याच्याविरुद्ध गांधीजी आंदोलन करत होते आणि त्याला गांधीजींना सपोर्ट करण्यासाठी गोखले तिथे गेले. अनेक ठिकाणी त्यांनी भाषणं केली आणि नंतर मला ते बी आर नंदांचं पुस्तक आहे, नंतर इम्पिरियल काउन्सिलचे सदस्य म्हणून हे बी आर नंदांच्या पुस्तकातलं मी वाचतो आहे.
In February 1910, Gokhale successfully piloted a resolution through the Imperial Legislative Council calling for a ban on recruitment of indentured labor. The time has come not merely for making representations, observed Gokhale, the time has come for retaliation. The following year, a ban was imposed on recruitment of indentured labor for Natal. 6 years later, it was extended to labor intended for all overseas colonies. तेव्हा गांधीजींच्यासाठी गोखलेंनी केलेलं हे इंटरव्हेन्शन अतिशय इफेक्टिव्ह ठरलं आणि गांधीजींच्या कार्यासाठी नंतरही त्याच्यातल्या एका गोष्टीबद्दल मी सांगणार आहे. भारतामध्ये मुंबईमध्ये विशेषतः वेळोवेळी सभा घेऊन गोखल्यांनी त्यांच्या कामासाठी फंड गोळा केला आणि तो पाठवण्याची व्यवस्था केली. गोखले ज्या वेळेला आजारी होते त्यांची तब्येत म्हणजे बराच काळ हे सगळं शेवटी हे सगळे उद्योग करायचे म्हणजे सगळं कष्टप्रद होतं आणि त्यांची तब्येत अशी ठीक नव्हती. त्यांना अस्थमा होता, डायबिटीस होता आणि ह्या सगळ्या त्यांच्या परिस्थितीमध्ये त्यांची जी तब्येत होती त्याच्याबद्दल रवींद्रनाथ टागोर आणि ॲनी बेझंट ह्यांनी त्यांना लिहिलेलं आहे आणि हे मी बी आर नंदनच्या पुस्तकातून वाचतो आहे. मिसेस बेनंट pleaded with Gokhale in 1914 that India cannot spare you and a month or two of rest may mean years of work. Rabindranath Tagore wrote, "You must remember that for a man like you to live is in itself a service to your country, for your life is not merely useful, it is a light to others." गोखल्यांची महत्ता ह्या मंडळींनी कशी ओळखलेली होती हे तुम्हाला म्हणजे ह्या ॲनी बेझंट ह्या जास्त काळ मद्रासमध्ये असत, रवींद्रनाथ अर्थातच कलकत्त्याला आणि कित्येक वेळा बोलपोरला. त्यांनी गोखल्यांच्या आजारपणामध्ये तुम्ही विश्रांती घ्या, जास्त धावाधाव करू नका, तुम्ही आम्हाला हवे आहात अशा प्रकारचं त्यांना पत्र लिहिलेली आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. एक माझ्या पुस्तकाचा मगाशी विनोद शिरसाटांनी उल्लेख केला. माझ्या पुस्तकात लिहिलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात म्हणजे ठेवण्यासारखी आहे. मी जेव्हा माझे मित्र अनवर राजाने माझ्याबरोबर होते, मला ज्या युनिव्हर्सिटीने बोलावलं होतं त्या युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार इशफाक इलाही चौधरी हे होते. इशफाक इलाही चौधरी हे बांगलादेशच्या एअरफोर्समधले रिटायर्ड एअर कमोडर. त्यांची माझी ओळख झाली. गोखले म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं, गोखले आर यू कनेक्टेड विथ गोपाळकृष्ण गोखले? म्हटलं नो, एक्सेप्ट द सरनेम. त्याच्या पुढे म्हणाले, गोखले वॉज अ मेंटर ऑफ जिना. आणि मी म्हटलं वेल आय विल हॅव टू फाइंड आउट, मस्ट बी सिन्स यू आर सेईंग सो, बट इन एनी केस गुरु ऑफ गांधीजी. आणि मी नंतर एक फाटक्यांचं पुस्तक दिलं. जिनांनी टिळकांची वकिली केली पण ते गोखल्यांना आपले मेंटॉर मानत असत. आणि गोपाळरावांच्या हे नरफाटकांच्या पुस्तकातलं मी वाचतो आहे. गोपाळरावांच्या गुणांचा त्यांच्यावर एवढा पगडा बसला की जिना कुणाला गुरुस्थानी बसवणारे किंवा कुणालाही आदर्श ठरवून त्याप्रमाणे आपल्या वर्तनाला वळण देणारे नसूनही गोपाळरावांचे आपण शिष्य व्हावे, अगर आपल्याला तसे म्हणावे अशी आकांक्षा त्यांच्या मनात स्फुरल्याचा त्यांच्या अधिकृत चरित्रात निर्देश आहे. जिना वरिष्ठ कायदेमंडळाचे सभासद झाल्यावर त्यांच्या गाठीभेटीची विचारविनिमयाची सवड वाढली आणि गोपाळरावांच्या गुणामहात्म्याने या भावनावश न होण्या पुरुषाची श्रद्धा उचंबळून आपण मुसलमान समाजातील गोखले व्हावे असे शब्द त्यांच्या तोंडून उमटले. आणि जिनांच्या चरित्रात गोपाळरावांच्या संदर्भाने
संदर्भाला चिरंतन स्थान लाभलेले आहे. गोपाळकृष्ण गोखले गेल्यानंतर त्यांचं स्मारक व्हावं वगैरे अशा अर्थाची मुंबईमध्ये दुखवट्याची सभा झाली आणि त्या सभेमध्ये जिनांनी केलेल्या भाषणातली काही वाक्य न. रा. फाटकेंनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. एक मनुष्य किती काम करू शकतो, तो आपल्या प्रभावाने जनतेचा मार्गदर्शक कसा होऊ शकतो, खरे नेतृत्व आणि कर्तृत्वाचे स्फुरण कसे लाभते, हा गोखल्यांच्या आयुष्यापासून शिकण्यासारखा अतिशय महत्त्वाचा सर्वोत्कृष्ट धडा आहे. गोपाळरावांचा मी कायदे मंडळात सहकारी होतो याची मला सानंद व स्वाभिमान धन्यता वाटते. पुष्कळदा मी त्यांच्या नेतृत्वाला मान देऊन त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागत असे. हे गोपाळकृष्ण गोखले गेल्यानंतर जिनांनी केलेल्या त्या सभेतलं भाषण आहे. कलकत्त्याच्या गोपाळकृष्ण गोखल्यांच्या वास्तव्यामध्ये जगदीशचंद्र बोस, जे वनस्पतीशास्त्रातले महान संशोधक, कशी ह्या मंडळींची निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये ओळख आणि समज होती हे पाहण्यासारखं आहे. जवाहरलाल नेहरू आईन्स्टाईनला गेले तर जरूर भेटायचे. वास्तविक दोघांची क्षेत्र वेगळी, पण ही समज तेव्हाच्या आपल्या नेतृत्वामध्ये होती. तर जगदीशचंद्र बोसांच्याकडे त्यांची आणि रवींद्रनाथ टागोरांची भेट झाली, ओळख झाली, मैत्री झाली. तिथंच त्यांची सरला राय ह्या त्यांच्या नात्यातल्या एका कार्यकर्त्या तरुणीची, सरला राय, सरोजिनी नायडू आणि भगिनी निवेदिता, या तिघींची कलकत्त्यामध्ये त्यांची ह्या सगळ्या मंडळीमध्ये भेट आणि मैत्री झाली. या सरला राय ह्या देशबंधू चित्तरंजन दासांची चुलत बहीण, आणि माझ्या पुस्तकात मी तेही लिहिलेलं आहे की शेख मुजीब यांच्या सरकारमधले पहिले कायदेमंत्री, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी बंगालचे तेव्हाचे मुस्लिम मुख्यमंत्री, पंतप्रधान, त्यांच्या ह्याच्यातलं वाक्य कोट केलेलं आहे शहीद सुहरावर्दींचं, की जर देशबंधू सत्यरंजन दास अधिक जगले असते, ते कदाचित या देशाची फाळणी त्या भागातली तरी टळली असते. हे ते लिहित आहेत. तर ह्या सत्यरंजन दासांची चुलत बहीण गोपाळकृष्ण गोखले गेल्यानंतर त्यांनी 1920 साली कलकत्त्याला गोखले मेमोरियल गर्ल्स स्कूल स्थापन केली. आता अनेक वेळेला कलकत्त्याला गेलो, पण म्हणजे गोखल्यांची क्षमा मागून सांगतो की माझं त्या शाळेत जायचं राहिलेलं आहे. कलकत्त्यातली ती एक अप्रतिम शाळा आहे. नंतर आपल्या महाराष्ट्रात 1924 साली नाशिकला गोखले एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली आणि अनेक कॉलेजेस, शाळा गोखले एज्युकेशन सोसायटीने काढल्या. तर ही मुंबईत गोखल्यांचा पुतळा झाला. मी सुप्रीम कोर्टमध्ये जाण्याच्या आधी मद्रास हायकोर्टचा चीफ जस्टिस होतो आणि मरीनावरून हायकोर्टाला जायला लागायचं. वाटेत मद्रास युनिव्हर्सिटीचा कॅम्पस आहे आणि त्या कॅम्पसमध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्यात एका बाजूला ऑफकोर्स चारही बाजूला काही ना काहीतरी लिहिलेलं आहे. एका बाजूला लिहिलं आहे टीचर अँड स्टेट्समन, मेंबर ऑफ इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, फाउंडर ऑफ सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. दुसऱ्या बाजूला त्यांचं सर्वंट्स ऑफ सोसायटीच्या प्रॉस्पेक्टसमधलं वाक्य लिहिलेलं आहे, पब्लिक लाईफ मस्ट बी स्पिरिच्युअलाइज्ड, लव्ह ऑफ कंट्री मस्ट सो फर्स्ट fill the heart that all else shall appear as of little moment by its side.
आणि दुसऱ्या दोन बाजूला जी दुसरी वचनं आहेत ती अशी आहेत. एक दलितांच्या संदर्भात आहे आणि एकूण दुसरं आपल्या देशाचं पुनरुत्थान करण्याबद्दलचं. ते देशाच्या पुनरुत्थानाबद्दलचं वाक्य असं आहे. इट मे बी दॅट द हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड डज नॉट फर्निश अन इन्स्टन्स वेअर अ सब्जेक्ट रेज हॅज रिझन बाय ॲजिटेशन. इफ सो, we shall supply that example for the first time. The history of the world has not come to an end. There are more chapters to be added. आणि चौथ्या बाजूला त्यांचं धारवाडला केलेल्या भाषणातलं वाक्य कोट केलेलं आहे. तेही भाषण त्यातले महत्त्वाचे भाग मी आपल्यासमोर सांगणार आहे. Cannot a few men, 5%, 3, 2, even 1% of the hundreds and hundreds of graduates that the universities turn out every year take it upon themselves to dedicate their lives to the sacred work of elevation of lower caste. दलितांना पुढे आणणं, देशाचं पुनरुत्थान आणि राजकारणाकडे स्पिरिच्युअलिटीच्या दृष्टिकोनातून पाहणं, हे त्यांचे जे शिष्य होते गांधीजी, या तिन्ही गोष्टी गांधीजींनी पुढे नेल्या हे आपल्या लक्षात येईल. हे जे त्यांचं धारवाडला केलेलं भाषण आहे, हे रामचंद्र गुहांच्या मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियामध्ये त्यातला बराच भाग त्याच्यात कव्हर केलेला आहे. त्यात ते म्हणतात, I think all fair-minded persons will have to admit that it is absolutely monstrous that a class of human beings with bodies similar to our own, with brains that can think and with hearts that can feel, should be permanently condemned to a low life of utter wretchedness, servitude, and mental and moral degradation, and that permanent barriers should be placed in their way so that it should be impossible for them ever to overcome them and improve their lot. This is a deeply revolting to our sense of justice. I believe one has only to put oneself mentally into their place to realize how grievous this injustice is. We may touch a cat, we may touch a dog, we may touch any other animal, but the touch of these human beings is pollution. And so complete is now this mental degradation of these people that they themselves see nothing in such treatment to resent, that they acquiesce in it as though nothing better than that was their due. हे भाषण त्यांनी 1903 मध्ये धारवाडला केलेलं आहे. 1903 मध्ये ते बोलत आहेत. आपण 2024 मध्ये आहोत आणि अजूनही आपल्या देशात काय चालतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक या संदर्भात झालं ते घेऊन टाकतो. एक मिनिट. या संदर्भात एक महत्त्वाचं सांगण्यासारखं आहे, ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखल्यांनी विठ्ठलरामजी शिंदेंच्या कार्यामध्ये त्यांना मदत केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे जे वीरा शिंदेंनी काढलेलं होतं, त्यांना वेळोवेळी मदत करणं, आर्थिक मदत. त्यांना जेव्हा त्यांची काही गोष्टी मी बघितल्या, वेळ थोडा होता, अकोल्याला झालेल्या कॉन्फरन्ससाठी गोपाळकृष्ण गोखल्यांनी मदत पाठवली. त्यांच्या काही सभांना ते हजर राहिले. आज गोमा यादव आणि प्राध्यापिका शिवप्रभा घुगरे, त्या माझ्या कॉलेजमधल्या प्राध्यापिका होत्या. दोन स्वतंत्र पुस्तकं आहेत, त्यांनी वीरा शिंदेंच्या कार्याबद्दल लिहिलेलं आहे. आज आपल्याला या सगळ्यांचा विसर पडलेला आहे. म्हणजे जसं पहिल्या पिढीमध्ये न्यायमूर्ती रानडे आणि ज्योतिराव फुले, रामचंद्र गुहांचं असं वाक्य आहे की जशी देशाला आंबेडकरांची जरूर होती तशीच गांधीजींची जरूर होती. आंबेडकर न्यायासाठी भांडत होते, पण त्याच्याबरोबर करुणेची जोड देणं पण आवश्यक होतं, जी गांधीजींनी केली. अगदी सुरुवातीला ज्योतिराव फुले
आणि त्यांच्याबरोबर वेगळ्या क्षेत्रात पण समाजात विचार मांडणारे न्यायमूर्ती रानडे, आणि नंतरच्या काळात गोपाळकृष्ण गोखले आणि वीरा शिंदे. तर हे आज दुर्दैवाने आपण या सगळ्यांना, बऱ्याच जणांना विसरून गेलेलो आहे. या सगळ्यात मी आपल्याला सांगितलं की गोखल्यांच्या विचारामध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न त्यांच्या दृष्टीने कुठले होते? एक तर म्हणजे देशाचं दारिद्र्य. इंग्लंडमध्ये आणि इंग्लंडनी चालवलेलं आपलं एक्सप्लॉयटेशन. इंग्लंडला गेलेले असताना ते त्यांच्या एका भाषणामध्ये म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनी होती तेव्हा थोडं तरी ठीक होतं, कारण पार्लमेंट त्यांच्यावरती कंट्रोल ठेवत होतं. आता इथल्या अधिकाऱ्यांवरती कोणाचाच काही कंट्रोल नाही आणि पूर्णपणे आपल्या देशाचं एक्सप्लॉयटेशन चाललेलं आहे. आता रिसेंटली अशा प्रकारचं लिखाण भारतातल्याही अनेक लोकांनी केलेलं आहे. दुसरं, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन. हे ज्योतिराव फुलेंनी आधी सांगितलेलं होतं, गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्याचा आग्रह धरलेला होता. आणि महत्त्वाचं हे होतं की नुसतंच फ्री असता कामा नये, कंपल्सरी असलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्या घटनेमध्ये आर्टिकल 21A म्हणजे राईट टू एज्युकेशन हा एक फंडामेंटल राईट बनवण्यात आला, त्यावेळेला आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाषणात त्यांनी गोपाळकृष्ण गोखलेंना केलेल्या कार्याचा खास उल्लेख केलेला होता, या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यांचा अर्थशास्त्राचा अभ्यास हा मोठा होता आणि दुर्दैव असं की ह्या सगळ्या धकाधकीमध्ये त्यांच्या एका लिखाणात हे आहे की मला ह्याच्यावरती लिहायचं होतं भारताच्या सगळ्या परिस्थितीबद्दल, पण ते सगळं राहून गेलं. आज गोखल्यांची आठवण ह्या निमित्ताने करावीशी वाटते. ती कशासाठी? तर एक तर साधी गोष्ट अशी की आज उदार मताच्या विचाराला ओहोटी लागलेली आहे. पत्रकारांवरती हल्ले होतात, नाटक केलं जाऊ देत नाही. साधना प्रकाशननी प्राध्यापक राजन हर्षनच्या पुस्तकावर ठेवलेली चर्चा आदल्या दिवशी नॅशनल बुक ट्रस्ट रद्द करते. हे सगळं जे घरांवर बुलडोजर पाठवले जातात, म्हणजे गुन्हा केला आहे की नाही सिद्ध होण्याच्या आधीच बुलडोजर जातात. हे जे चाललेलं आहे हे सगळं कुठल्याही उदारमतवादी माणसाला पटणारं नाही. आणि जातीयता आपली किती वाढलेली आहे. म्हणजे केशवसूत हे गोपाळकृष्ण गोखल्यांचे समकालीन आहेत. 1866 ते 1905 हा केशवसूतांचा काळ आहे. हरिनारायण आपटे हे गोपाळकृष्ण गोखल्यांचे समकालीन आहेत. आणि मी मगाशी सांगितलं तसं शेवटच्या क्षणी दिवशी त्यांचे मित्र म्हणून त्यांनी हरिनारायण आपट्यांना भेटायला बोलावलं. ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, नमी एक पंथाचा, हे सगळं केशवसूतांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला 1902 किंवा 4 सालची त्यांची ती कविता असेल. आणि आता आपण आम्ही 96 कोळी आहोत, आम्हाला म्हणजे अशा प्रकारची भूमिका निरनिराळ्या जातीची मंडळी आज मांडतायत. जातीचा अभिमान हा तर दुसऱ्या बाजूला वाढत चाललेला आहे. आज एक ह्या दलितांच्या संदर्भामध्ये आपण नेहमीच वाचत असतो की काही ना काहीतरी आपल्या देशात घडत राहतं. कालच्या हिंदूमध्ये आलेली ही बातमी आहे, माझ्याकडे त्याची कॉपी आहे. चेन्नईमध्ये तांबरम पोलीस स्टेशनच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये प्रवीण नावाच्या 26 वर्षाच्या दलित मुलाचा 5 जणांनी खून केला. का केला? तर त्यांच्यामधला एक जो होता दिनेश म्हणून, त्याच्या बहिणीशी ह्या प्रवीणनी लग्न केलेलं होतं. आणि हे दिनेश कुठल्या जातीचा होता? हा काही फार मोठ्या उच्चवर्णीय वगैरे तो नव्हता, तो MBC होता. म्हणजे तामिळनाडूमध्ये अदर बॅकवर्ड क्लासमध्ये मोस्ट बॅकवर्ड क्लास अशी एक कॅटेगरी केलेली आहे
म्हणजे जी शेड्यूल कास्टपेक्षा कदाचित थोडी वरती असेल त्या जातीची ती मुलगी होती. तिच्याशी शेड्यूल कास्टच्या मुलांनी लग्न केलं म्हणून त्या मुलाचा खून करण्यात आला. ही कालच्या हिंदूमधली बातमी आहे. तुम्ही सैराट सिनेमासुद्धा पाहिला असेल, त्याच्यामध्ये अशाच प्रकारची संबंध गोष्ट दाखवलेली आहे. तर हे आज आपल्या देशात अजूनही चाललेलं आहे. शिक्षणाचा आग्रह ज्योतिराव फुलेंनी तेव्हा धरला. आपल्या देशातली निरनिराळी जी संस्थानं होती त्याच्यामध्ये कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी त्या बाबतीत बरीच प्रगती केली. बडोद्याला सयाजीरावांनी केली. आणि मोठं इंटरेस्टिंग आहे की त्या सयाजीरावांनी कंपल्सरी प्राथमिक शिक्षण केलं आणि आता नाही. त्यामुळे बडोदे संस्थानामधल्या गावांचा अलीकडे केलेल्या सर्वेमध्ये असं दिसून आलं, सेतू म्हणून संस्था त्यांनी केलेला. माझे मित्र अच्युत याज्ञिक त्या संस्थेचं काम करायचं, ते गेले. त्यात असं लक्षात आलं विशेषतः शेड्यूल कास्ट समाजामध्ये आजी शिकलेली आहे पण नाच शिकलेली नाही. कारण आजी सयाजीरावांच्या काळात होती आणि शाळेत पाठवलं नसतं तर तिच्या आईवडिलांना दंड भरावा लागला असता. त्यामुळे आजी शिकली पण नाच शिकलेली नाही. आजसुद्धा एज्युकेशन फ्री आहे पण कंपल्सरी नाही आहे. तर ते कंपल्सरी असलं पाहिजे हा आग्रह होता. आणि दुसरं क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे. आता असर वगैरे संस्थांचे रिपोर्ट आपण पाहत असतो. 10वीच्या मुलांना 8वीचं गणित करता येत नाही, 4थीच्या मुलांना 1ली 2ऱ्यातलं लिहिता येत नाही, वाचता येत नाही. हे सगळं येत असतं पण त्याच्याबद्दल सरकार काय करत असतं, आपला समाज काय करत असतो. म्हणजे हे कसलं शिक्षण आहे. म्हणजे तुम्ही मोठमोठ्या संस्था काढा पण हे जे प्राथमिक शालेय शिक्षण नीटपणे जे जायला पाहिजे ते जात नाही. हे गोपाळकृष्ण गोखलेंनी आधी ज्योतिरावांनी वगैरे ह्याचा आग्रह धरला होता, हे या ठिकाणी सांगायला पाहिजे. आणि शेतीच्या बाबतीत सुद्धा की शेतकऱ्यांना योग्य ते उत्पन्न मिळालं पाहिजे. वाटेल तसा सारा त्यांच्याकडून सरकारने उकळता कामा नये. हे सगळं हे सुद्धा गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मांडलेलं आहे. कारण शेतकऱ्याला त्याच्या खर्चातलं योग्य ते उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि आजही तीच MSPची लढाई चालू आहे, मिनिमम सपोर्ट प्राईसची. तर ह्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती मला असं वाटतं की गोपाळकृष्ण गोखल्यांनी जे काम केलेलं होतं ते महत्त्वाचं आहे. या निमित्ताने मला थोडीफार त्यांच्या कामाची म्हणजे कल्पना आली आणि त्याच्याबद्दल मी विनोद शिरसाटांचे आभार मानतो की त्यामुळे मी जरा काही सगळी पुस्तकं वगैरे बघितली आणि मला जे लक्षात आलं ते आपल्यासमोर मांडलं. धन्यवाद. गोखले सरांचे आभार. आणि यानंतर मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. धन्यवाद सुहास. मी काही फार वेळ बोलणार नाही आहे. आत्ताच आपण फारच उत्कृष्ट एक व्याख्यान आणि भाषण ऐकलं आहे. तर आजचे मुख्य अतिथी आणि वक्ते न्यायमूर्ती गोखले, साधनाचे संपादक शिरसाट, सुहास, आपण सर्व श्रोते, मान्यवर, आपण आलात आजच्या संध्याकाळी, आपल्या सगळ्यांचे आभार. मी फक्त काही 2 शब्दच मांडणार आहे कारण आपण आत्ताच इतका छान अतिशय सखोल अभ्यास करून सरांनी एवढे रेफरन्सेस आणले होते की ती पुस्तकं सारखी खाली पडत होती. तर फारच छान वाटलं. तर मी काही फक्त टिप्पणी करीन, अध्यक्षीय भाषण वगैरे काही करणार नाही. आज आपण इथे आलात आणि आमचाच सन्मान झाला म्हणजे तुम्ही आलात म्हणून. आणि 2-3 शब्द तुमच्यासमोर ठेवतो. एक म्हणजे गेल्याच आठवड्यात आपण गोपाळकृष्ण गोखल्यांचा स्मृती दिन होता. तर त्यानिमित्ताने एक माझ्या म्हणजे तुम्ही B.R. नंदांचा उल्लेख केला तर मला ते त्यांच्या पुस्तकाच्या प्रिफेसमधनं वाचावं असं वाटतंय की त्यांनी गोखल्यांबद्दल काय लिहिलं आहे प्रिफेसमध्ये. Gokhale's political career practically coincided with the first 30 years of the Indian National Congress. जसं ते म्हणाले 1885 साली त्याची स्थापना झाली
त्यामुळे त्यांचं पॉलिटिकल करिअर आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेशी ते कोइन्साइड झालं. ही वॉज मच यंगर देन इट्स फाउंडरिंग फादर्स. म्हणजे या सगळ्या लोकांपैकी स्थापनेच्या त्या ग्रुपमध्ये ही वॉज द यंगेस्ट. बट इट वॉज इज गुड फॉर्च्यून टू कम इन टू इंटिमेट कॉन्टॅक्ट विथ देम, टू विन देअर कॉन्फिडन्स अँड टू बिकम देअर एबलेस्ट स्पोक्सपर्सन. म्हणजे ते त्यांचं भाष्य आणि त्यांचं ते प्रतिनिधित्व. वाईल ही वॉज स्टील इन हिज 30s, he became the authentic spokesman of his country's aspirations both in India and in England. आणि ॲज अ लीडर ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस अँड ॲज अ मेंबर ऑफ द इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, ते जसं म्हणाले की मुंबई प्रांताचे काउन्सिलचे पहिले ते सदस्य झाले, नंतर इम्पिरियल काउन्सिलचे सदस्य झाले. दादाभाई नौरोजींची जी सीट त्यांना ती मिळाली. अँड ॲज अ मेंबर ऑफ द इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल in England, he became a confidant of the British Committee of the Congress in London and India's unofficial envoy, म्हणजे ambassador to England. So Gokhale occupied a unique vantage point, असं ते B.R. नंदा लिहित आहेत, in Indian politics. He belonged to a not so common species. And what is that not so common? He was an intellectual in politics. असं B.R. नंदा म्हणतात, मी म्हणत नाहीये. So he was not only one of the main actors in Indian political drama, but one of its shrewdest and most vocal observers. In fact, the study of his life offers valuable insights into the history of India's nationalism and Indo-British relations. तर त्यांच्या स्मृतीनिमित्त आपण इथे जमलो होतो. आणि पांडुरंग सदाशिव साने या तरुण मुलांनी जो दीर्घ निबंध लिहिला, ज्याचं आता पुस्तक स्वरूपात आपण बघतो, तेच गुरुजी आपण त्यांची पण स्मृती आज जागृत करतोय. 125 पुस्तकं ज्यांनी लिहिली आणि ज्यांचा थोडाफार मला वाटतं साधनेच्या पण जर्नीशी संबंध आहे, त्यांची पण आज स्मृतीची आपण उजळणी करतोय. मला एक फक्त तुम्हाला ॲड करायचं की या वास्तूचे महत्त्व काय आहे. ते म्हणाले की कदाचित तो जो तरुण होता पांडुरंग सदाशिव, त्यांनी कदाचित इथेच किंवा त्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये बसून त्याचं संशोधन केलं असेल, ज्याच्यावर त्यांनी तो निबंध लिहिला आणि इकडचीच पुस्तकं. आणि त्याच्याही आधी काही 20 वर्ष आधी गोखले स्वतः इथे जेव्हा स्थापना झाली सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची. पण अजून एक महत्त्व म्हणजे कदाचित याच दालनामध्ये आणि याच वास्तूमध्ये कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे इकडे डिबेट झाले. आणि आंबेडकर आणि इतर मंडळी पण इथे डिबेट झालेले आहेत, त्याची नोंद आहे. त्यामुळे या वास्तूला तो पण एक महत्त्व आहे. आम्ही हल्लीच ते थोडंसं रिनोव्हेट करून इथे असे इव्हेंट्स करण्याचा आमचा म्हणजे प्रस्ताव आहे. तर आजचा जवळजवळ जणू काही पहिलाच आपण एक इव्हेंट इथे करतोय, तर शिरसाटांना त्याबद्दल आभार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही टिळकांचं जे टिळक रानडे वगैरे जे संबंध सांगितले, एक छोटीशी एक टिटबिट तुमच्याकरता. तर टिळकांचे जे वकील होते ते म्हणजे जिन्ना, त्यांच्या विरुद्ध 3 देशद्रोहाचे खटले झाले. आणि जो शेवटचा खटला झाला 1908 साली, त्याच्यानंतर त्यांना ती शिक्षा झाली, ते मंडालेला गेले 6 वर्षाकरता. पण एक गमतीची गोष्ट अशी आहे की त्या मला वाटतं दुसऱ्या केसमध्ये जेव्हा त्यांनी बेलचं ॲप्लिकेशन केलं तर त्यांना बेल नकारण्यात आली आणि त्या ऑन द बेंच वॉज जस्टिस रानडे, कारण तोपर्यंत ते मुंबईला पोहोचले. त्यामुळे टिळकांना बेल नाकारण्याचं एक म्हणजे ती जबाबदारी रानडेंनी, पण नंतर ते बेल स्वीकारलं गेलं कारण त्यांनी ही अपील टू अ बिगर बेंच. थर्ड थिंग आय वॉन्ट टू मेन्शन इज कमिटेड कॉन्स्टिट्युशनलिस्ट. म्हणजे जे म्हणजे संविधानाबद्दल किंवा ती जी मानसिकता आहे की कमिटेड कॉन्स्टिट्युशनलिस्ट, जे तुम्ही मवाळ किंवा जहाल असे जे पक्ष झाले, त्यामध्ये ते सुरुवातीपासूनच कमिटेड कॉन्स्टिट्युशनलिस्ट हा जो प्रिन्सिपल होता गोखल्यांचा, तो या पुस्तकामध्ये दिसतो. आणि अर्थातच B.R. नंदांच्या पुस्तकात किंवा फाटकांच्या पुस्तकात तो दिसून येतो. तर जसं आता न्यायाधीश गोखले म्हणाले की आजच्या काळात पण दॅट डिबेट इज स्टील ऑन, की कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज कमिटेड टू कॉन्स्टिट्युशनलिझम वर्सेस नॉन कॉन्स्टिट्युशनल मेजर्स. हे तर ॲक्च्युली ते डॉक्टर आंबेडकरांचं जे प्रसिद्ध भाषण होतं 25 नोव्हेंबर 1946 साली, की त्यांनी सांगितलं की वी हॅव टू बी अवेअर ऑफ 3 डेंजर्स. आणि त्यापैकी म्हणजे ॲनार्की काय, ते ग्रामर ऑफ ॲनार्की स्पीच त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये की आत्तापर्यंत आपण आंदोलनं, उपोषण किंवा हे सगळे जे मेथड्स आत्तापर्यंत आपण अवलंबून करत आलो आहोत,
पण जेव्हा आपली म्हणजे प्रजासत्ताक होईल, जेव्हा आपलं रिपब्लिक होऊ, देन दीज विल हॅव नो प्लेस. सो वी हॅव टू बी रिसॉर्टिंग टू कॉन्स्टिट्युशनल मेथड्स. पण आजच्या म्हणजे वर्तमान स्थितीत वेदर वी रिअली रिमेंबर हिज वर्ड्स अँड आर ट्रू टू दॅट कॉन्स्टिट्युशनलिझम, आय डोंट नो. पण गोखलेंच्या आयुष्यात तरी ते ॲज अ कमिटेड कॉन्स्टिट्युशनिस्ट खूप प्रकर्षाने जाणवतं. अजून एक पॉईंट मला, एक छोटीशी दुसरी एक टिप्पणी म्हणजे ती तुम्ही जे म्हणालात की टागोर, रवींद्रनाथ टागोरनी पण आणि त्यांच्या ॲनी बेझंटनी सांगितलं की तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही जिवंत राहणं हे राष्ट्राकरता तुम्ही जिवंत राहिलं पाहिजे वगैरे. तर गंमत अशी आहे की जे गांधी आणि गोखले जे 1 महिनाभर एकत्र राहिले, मला वाटतं 1908 साली का 6 साली, तर त्या काळात गांधींनी त्यांना ते म्हणायचे तुमची तब्येत अशी काय, तुम्ही निदान दररोज एक यू शुड गो फॉर अ वॉक, तुम्ही निदान दररोज एक पाऊण तासाच्या तुम्ही वाय डोंट यू ॲटलिस्ट वॉक, कारण तुमची तब्येत तुम्ही सांभाळली पाहिजे. आणि गोखले म्हणायचं मला वेळच मिळत नाही, आय डोंट हॅव टाईम. ही वॉज लिटल ओव्हरवेट बाय देन. आणि गंमत अशी की जसं गांधींना यांच्या तब्येतीची काळजी होती, तशीच गोखलेंना यांच्या काळजी. तुम्ही हे जे फ्रुट्स आणि नट्स खातात ते काय बरोबर वाटत नाही मला तुमचं. त्यामुळे ते एकमेकांच्या तब्येतीवर नेहमी त्यांची काळजी असायची. सो दिस अ व्हेरी इंटरेस्टिंग. नाही, गोखल्यांना पण गांधींच्या तब्येतीची काळजी. तेच म्हणजे ते जे फ्रुट्स आणि नट्स खायचे, त्यांचं जे आहाराबद्दलचे ज्यांचे फूड फॅट्स होते ते त्यांना वाटायचं की तुमचं बरोबर नाही, तुमचं पोषण ते इट वॉज म्युच्युअल दिस. बट ऑफकोर्स एक 2 गोष्टी मी अजून तुमच्या पुढे मांडतो आणि मग मी माझं भाषण आटोपतो. एक म्हणजे फॉल्ट लाईन्स. म्हणजे आता मी रादर दॅन टॉकिंग अबाउट द पुस्तक किंवा गोखले किंवा सानेंबद्दल, की आत्ता जे सर म्हणाले की जातीयवाद, सो आपल्या लोकशाहीची आता म्हणजे इलेक्ट्रोल ज्याला आपण म्हणतो डेमोक्रेसी, की लोकशाही आपली जणू काही निवडणुकांच्याच द्वारे आपण ती चालवतो. आणि निवडणुका म्हणजे सगळ्यात बी ऑल अँड एंड ऑल, म्हणजे सत्तेचं राजकारण ज्याला म्हणतो. तर इलेक्ट्रोल डेमोक्रेसीमध्ये काय झालं आहे की बऱ्याच म्हणजे सरासरी आपल्याकडे 50 ते 55% मतदान होतं. आणि एवढी चुरस असते की सपोज 4 पक्ष असतील किंवा 4 गट असतील, तर त्यांच्यामध्ये एवढी चुरस होते की 55/4 म्हणजे साधारण 13 ते 13.5% जर मतदान झालं तुमच्या बाजूने, तर 13.5 14% झालं किंवा 15% झालं तर तुमचा विजय नक्की असतो. तर म्हणजे तर त्यामुळे काय होतं आहे की तुम्हाला यू जस्ट हॅव टू फोकस ऑन द स्ट्रॉंग कट्टर बेस. म्हणजे ती 13-14% मतदान तुमच्या बाजूने झालं तर यू आर ऑलमोस्ट अश्युअर्ड ऑफ विक्ट्री. आणि आपल्याकडे ती जी वोट शेअर टू सीट शेअर जो फॉर्म्युला आहे की तुमच्याकडे 55% मतदान झालं, तुमच्या बाजूने 15% मतं मिळाली तुम्हाला, पण ती पूर्ण सीट तुम्हाला मिळाली त्या मतदारसंघाची. त्यामुळे एकूण राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर तुम्हाला समजा तुमच्या बाजूने समजा 25% मतं मिळाली तुम्हाला, एकूण जेवढं मतदान झालं त्याच्यापैकी, किंवा 20%. पण तुमचा सीट शेअर कुड बी 50, 55, 70%. सो देर इज अ नॉन लिनियर रिलेशनशिप. म्हणजे 2-4% मतदान तुमच्या बाजूने झालं तर 15-20% सीट तुमच्या बाजूने येतात. अँड दॅट इज बिकॉज ऑफ आवर फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम. की आपल्याकडे असं नाही की बहुमत मिळणं म्हणजे ते 13% पण ते बहुमत समजलं जातं. तर मी हा विषय का तुमच्यासमोर आणतोय की जसं सर म्हणाले की जातीयवाद, म्हणजे त्यांनी फुले, आंबेडकर यांच्या तिकट रानडे किंवा गोखले असे तुम्ही जे संदर्भ दिलेत, किंवा इवन हना आपटे, पण आपली जी यंत्रणा आहे लोकशाहीची, फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम, सो दॅट इज somewhat मी म्हणेन इट इज कंड्युसिव्ह टू एक्सप्लॉयटिंग द फॉल्ट लाईन्स. दीज आर फॉल्ट लाईन्स इन इंडियन सोसायटी. हे आपल्याला मान्य करायला लागेल, स्वीकारावं लागेल की फॉल्ट लाईन्स एक्झिस्ट. पण त्या फॉल्ट लाईन्स ॲम्प्लिफाय करणं हा जो इन्सेंटिव्ह, ही जी त्याला एक प्रकारचं उत्तेजन मिळतं, आपली जी यंत्रणा आहे, तर ती जोपर्यंत निवडणुकीत तो सुधार येत नाही, म्हणजे निवडणुकीमध्ये सुधार बरेच आपल्याला आणायचे आहेत, पारदर्शकता आणायची आहे, किंवा लोकप्रतिनिधी असे हवेत की ज्यांच्या विरुद्ध काही गुन्हेगारी
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नसलेले असावेत वगैरे वगैरे. पण त्यातूनचा हा जो रिफॉर्म आहे की यू कॅन ओनली अपील टू अ नॅरो बेस अँड स्टील विन. तर त्याच्याकरता जो सुधार तो अगदी एक सोपा सुधार आहे. विषय सर तुम्हाला सांगतो की फ्रेंच पद्धतीमध्ये असं असतं की समजा 4-5 लोक स्पर्धेमध्ये असले तर नंबर 1 आणि नंबर 2 मध्ये रन ऑफ होतो. जोपर्यंत तुम्हाला 51% मतदान होत नाही, म्हणजे जितक्या लोकांनी मतं टाकली म्हणजे मतदान केलं त्याच्यापैकी जर 51% तुम्हाला मतं नसतील तर मग ते फेर मतदान होतं. तर हे जर आपण अशी छोटासा रिफॉर्म जर आणलं तर कदाचित या जातीयवादामध्ये आपल्याला थोडा, दॅट इज वन मोर फॅक्टर. मी असं म्हणत नाही की फक्त याच्यामुळेच आपल्यामुळे अजूनही जातीयवाद इतक्या प्रकर्षाने जाणवतो. शेवटचा पॉईंट माझा असं आहे की तुम्ही जे म्हणालात देशप्रेम, मला वाटतं या शेजारी जी टेकडी आहे त्या टेकडीवर 5 मंडळी चढून गेली वरती 1905 साली 12 जूनला पहाटे कदाचित सकाळी गेले आणि त्यांनी तिथे शपथ घेतली. म्हणजे तेव्हा त्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये ते जसं म्हणाले की कमिटेड टू सोशल रिफॉर्म, कमिटेड टू एज्युकेशन आणि देशप्रेम. मी असं मानतो की मॉडर्न इंडियामध्ये आधुनिक भारतामध्ये कमिटेड टू सोशल रिफॉर्म ह्याचं जर सेक्युलर ऑर्गनायझेशन असेल तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी मस्ट बी द फर्स्ट वन. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 20 वर्षानंतर त्याची स्थापना झाली. म्हणजे त्यांचं पण कदाचित त्यांचे पण ऑब्जेक्टिव्ह समाज सुधार वगैरे असतील. तर सो देशप्रेम जो हा शब्द आहे तर आय जस्ट वॉन्ट टू पॉइंट आउट की ॲक्च्युली तुम्ही जर त्यांचं म्हणजे त्यांची मूल्य जर बघितलीत किंवा त्यांच्या वाचनातनं त्यांच्या लेखणीतनं तर उदारमतवाद आणि राष्ट्रवाद. सो फॉर गोखले उदारमतवाद ऑलवेज केम अहेड ऑफ राष्ट्रवाद. हा एक खूप महत्त्वाचा मला पॉईंट मांडावा असं वाटतो की लिबरलिझम इज मोर इम्पॉर्टंट इन नॅशनलिझम. सी नॅशनल बाउंड्रीज वेर बॉर्न or drawn from the times of Bismarck. म्हणजे कदाचित ते मॉडर्न नेशन स्टेट इज नॉट मोर देन 300 years, म्हणजे 300 वर्ष. हा जो आपण ज्या लाईनी काढतो म्हणजे काय म्हणतात दगडावरची किंवा जमिनीवरच्या रेखा करतो आणि मग ही तुझी जमीन ही माझी जमीन, हे इंडिया हे पाकिस्तान, हा जो कॉन्सेप्ट आहे कदाचित 300-350 वर्षाचाच आहे. वेरएज लिबरलिझम इज मच ओल्डर. सो गोखलेंच्या ह्याच्यामध्ये मला अगदी खूप राहून जाणवतं की लिबरलिझम कम्स बिफोर नॅशनलिझम. आणि याच्यावर टागोरांचं पण बरंच वक्तव्य म्हणजे आहे, लिखाण आहे, वक्तव्य आहे. सो आय थिंक इट्स इम्पॉर्टंट टू रिमेंबर दिस वाईल वी रिमेंबर गोखले, वी रिमेंबर आणि सान्यांचं पुस्तक की देशप्रेम तर होतंच, देशाकरता म्हणजे त्यांनी ही स्थापना केली सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. त्यांचा संबंध एवढ्याशा कमी आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी एक माणूस करू शकतो हे विलक्षण, अतिशय म्हणजे अविश्वसनीय जणू काही त्यांचं कार्य होतं. अजूनही आपल्याला म्हणजे किती लोकांनी त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जस्ट 4 वर्षापूर्वी एका स्वित्झर्लंडच्या बाईनी त्यांचं पूर्ण चरित्र लिहिलेलं आहे. आणि ती बाई म्हणजे तिची मला वाटतं PhD थिसिसच तिने याच्यावर केला आहे. तर ती मुंबईला आली होती आणि चौपाटीच्या तिकडे हिंडताना तिला गोखल्यांचा पुतळा दिसला. तर ती म्हणे मग कोण आहे ग्रस्त. मग तिने थोडं करता मग तिने संबंध प्रबंध पुस्तक आहे तिचं. म्हणजे इवन टुडे पीपल आर डिस्कवरिंग गोखले. सो आय थिंक सो दिस इज समथिंग. म्हणजे या व्यक्तीचा आपल्या आधुनिक इतिहासात जो त्यांचा म्हणजे इन्फ्लुएन्स झालेला आहे, ज्या लोकांवर त्यांचा इन्फ्लुएन्स झाला तो फार म्हणजे इट्स फार रिचिंग अँड परहॅप्स इट्स नॉट वेल अप्रिशिएटेड. पण या निमित्ताने आपण इथे आलात आणि आपण हे पुस्तकाचं प्रकाशन केलं म्हणून साधनाचे पण आभार आणि आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप आपण करत आहोत. मी आजच्या आपल्या दोन्ही मान्यवरांचे आभार मानतो, गोखले सरांचे आणि रानडे सरांचे, की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला. त्याचप्रमाणे गोखले इन्स्टिट्यूट आणि सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे आभार की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम या ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला करता आला. गोखले संस्थेचे शार्दूल सर आणि आकाश यांच्याशिवाय या कार्यक्रमाचं नियोजन शक्य नव्हतं, त्यामुळे त्यांचे आभार. आणि सर्वात शेवटी आपण सर्वजण इथे आलात आणि या एका ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये साधनासोबत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.